नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण स्लीव्ज डिझाईन बनवत आहोत। सध्या ट्रेंडमध्ये असलेली लेस लावून शॉर्ट स्लीव्ज ही खूपच ट्रेंडमध्ये आहे। तर कस्टमर मला बोलले की मला पण त्याच टाईपची तुम्ही डिझाईन बनवून द्या बाहीला। तर मी थोडीशी शॉर्टमध्ये पण आकर्षक वाटणारी अशी मी स्लीव्ज डिझाईन बनवते। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी डेली व्हिडिओ चॅनलवरती टाकत असते, तर नोटिफिकेशन पडल्यावरती तुम्हाला पण ती बघायला भेटेल। अशा प्रकारे आपली जी ही स्लीव्ज आहे ही हाफ बाही आहे, शॉर्ट स्लीव्ज म्हणून। तर हिला आपल्याला दंडघेराच्या बाजूने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। 1.5 इंचावरती मार्किंग केली की अशा पद्धतीने कर्व शेप हा देऊन घ्यायचा। कर्व शेप दिला की कटिंग करून घ्यायची। आपण जी ही कटिंग केलेली आपली टीप त्याच्या पण आतमध्ये येते, त्यामुळे खूपच असा आतमध्ये कटिंग नाही करायची। म्हणजे आपल्याला कमीत कमी अर्धा इंच नाही सोडली तरी 3-1 रेषा वगैरे आपल्याला दाबून जात्या। त्यासाठी मग जास्त कटिंग करून नाही टाकायची। असा आकार तयार होतो। या आकारावरती आपल्याला बाही स्टिच करायची आहे। एक बाही मी बाजूला ठेवते। ही जी मी बाही कटिंग करून ठेवलेली आहे, तर तिचा आतला मुंडा बघून आपण व्यवस्थित ब्लाउज पीसवरती ठेवून दंडघेराच्या साईडनी स्टिच करून घ्यायची। ब्लाउज पीसचा कपडा कटिंग करून घे। इथे जो आपण आकार दिलेला आहे तिथं कट टाकून घ्यायचे। म्हणजे आपण जेव्हा पलटी मारतो अस्तर, तेव्हा त्याला फिनिशिंग छान येते, व्यवस्थित पलटी पण होतो, चुन्या पडती नाही। अशा पद्धतीने पलटी मारून घेतले अस्तर की मग इथे दाबटीप देऊ व्यवस्थित अस्तर वरती येऊ न देता टीप टाकून घ्यायची। अशा पद्धतीने दाबटीप दिली की फिनिशिंग खूप छान दिसते। ही जी अस्तरची बाजू आहे ती आपण पूर्ण स्टिच करून घेऊ। इथे आपण 1.5 इंचावरती ही मार्किंग केलेली होती। तर पूर्ण स्लीवची उंची क्लायंटची जेवढी असेल तेवढी आपण मार्किंग करून घ्यायची। इथे 1.5 इंच वजा करून क्लायंटच्या ब्लाऊजच्या बाहीची उंची 5.5 इंच आहे, तर मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते। कडेकडेने इथून आपल्याला टीप टाकून घ्यायची। एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा। बाहीची घडी व्यवस्थित ठेवून मग आपल्याला
मुंड्याचा जो आपण आकार दिलेला आहे तो आकार जमला आहे की नाही तो चेक करायचा। मुंड्याची पुढच्या साईडची खोली कमी असेल तर आणखी कटिंग करून घ्यायची आणि इथे आपण जी 2.5 इंचावरती मार्किंग टाकतो ती पण चेक करायची। बाही उंची 5.5 इंच आहे तर 2.5 इंच इथं आले। आपण 2.5 इंचावरती मार्किंग केलेली होती। अशा पद्धतीने आपण स्लीव्जमध्ये 1 इंच जे एक्स्ट्रा घेतो त्यामुळे हे माप वाढलं जातं स्टिचिंगमध्ये। मग तेवढा आपण माप घेऊन कटिंग केलं की मग मुंड्याची फिटिंग व्यवस्थित येते। अशा पद्धतीने मोजून तुम्ही कटिंग करून घ्यायची। आता आपला हा जो स्लीवचा आकार तयार झालेला आहे या आकाराला आपल्याला लेस टाकायची। मी लेस अशा प्रकारची आणलेली आहे। इथे आपण कमीत कमी 1 ते 1.5 इंच अंतर सोडून इथे आपण ही लेस स्टिच करून घ्यायची। हे 1.5 इंच आपण फिटिंगसाठी सोडलेलं असतं। इकडनं पण आपण 1 ते 1.5 इंचावरती आपण लेस कटिंग करून घ्यायची। ही जी पाईप लेस आहे हे कडेच्या साईडनी जी कटिंग होऊन जाती इथे एक 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 हे जे पाईप आहे हे निघत चालत्या तर तुम्ही इथे या दोऱ्याला गाठ मारून घ्यायची। अशा प्रकारे आपली ही स्लीव स्टिच झालेली आहे। इथे पॉइंटवरती आणखी आकर्षक वाटण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे बटन्स लावू शकता। बाही डिझाइन आणखी आकर्षक वाटते। आजची मी ही स्टिच केलेली स्लीव्ज डिझाइन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।